BM न्यूज मालगाव मध्ये आपले स्वागत आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यम। श्री शिव परमात्मा भाद्रपद महिन्याच्या पावन तीर्थावर पितृपक्षाच्या निमित्ताने सर्वांना भागवत कथेचं श्रवण व्हावं या निमित्ताने आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार दादाजी भुसे साहेब, त्याचप्रमाणे माईसाहेब भुसे, संपूर्ण भुसे परिवार, भुसे कुटुंबीय, संपूर्ण भुसे भाऊबंदकी यांनी या पावन तीर्थावर या भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे। हरिभक्त पारायण आदरणीय लीलाताई सावकार यांच्या अमोघ वाणीतून सर्वांना संगीतमय अशा पद्धतीचं भागवत श्रवण व्हावं आणि त्यानिमित्ताने या पितृपक्षामध्ये एक पुण्यत्व काम चांगलं व्हावं या भावनेतून या भागवत कथेचं आयोजन केलेलं असून आपण सर्वांनी या कथेला आवर्जून उपस्थित राहावे अशी मी आपल्याला या निमित्ताने आवाहन करतो, विनंती करतो। विठ्ठलेश्वर सेवा समिती विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये या कथेचं आयोजन आजपासून सुरू झालेलं आहे। आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा। आदरणीय लीलाताई सावकार यांच्या अनमोल वाणीतून ही कथा श्रवण करण्याचं आपल्याला भाग्य मिळालेलं आहे असं मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो। आज भाद्रपद महिन्याच्या पवित्र पितृपक्षाच्या निमित्ताने नववसाहत सोयगाव मालेगाव जिल्हा नाशिक येथील श्री विठ्ठलेश्वर महादेव मंदिर येथे संगीतमय श्रीमद भागवत कथेचा शुभारंभ करण्यात आला। कथा प्रवक्ते भागवताचार्य हरिभक्त पारायण ह.भ.प. लीलाताई महाराज सावकार यांच्या अमोघ वाणीतून ही कथा 11 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2025 या कालावधीत दररोज दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत पार पडणार आहे। या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय आमदार दादाजी भुसे साहेब व त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी केले असून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री प्रमोद पाटील यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। आजच्या शुभारंभ प्रसंगी अनेक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये केवळ आप्पा हिरे, अजिंक्य भाऊ भुसे, आविष्कार भाऊ भुसे, राकेश भुसे, जयराजे बच्छाव, प्रवीण बच्छाव यांच्यासह वार्डातील पंचक्रोशीतील मान्यवर व नागरिक यांचा सक्रिय सहभाग होता। ठिकाण श्री विठ्ठलेश्वर महादेव मंदिर, नववसाहत सोयगाव, शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या घरासमोर। BM न्यूज मालेगाव, मालेगाव शहराचा खराखुरा आवाज। भगवान परमात्म्याने सहजतेने एक शब्द बोलून पितृ कल्याणार्थ ही भागवत कथा भुसे परिवाराकडून सर्वांना तिचा लाभ आहे। मध्ये नका बसून घ्या, खाली पोरांना इकडे फिरायचं नाही कदा चालू असताना आता एक सांगावं असं वाटतं। आपण सर्व मालेगावला नसून आपण नैमिषारण्यात वाटतोय। आनंद आहे का त्याचा? आणि आपलं वटवृक्षाखाली कथा आहे ओरिजिनल, आणि मागं बेलाचं झाड आहे त्रिवेणीचं, आणि भगवंताच्या सानिध्यात विठ्ठलेश्वर। विठ्ठलेश्वर याचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुम्हाला? हरी आणि हर एका ठिकाणी आहे, म्हणून विठ्ठलेश्वर भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये आपण सर्व बसलो आहात। ही कृपा माझ्या माईची आहे बरोबर। विशेष शब्द टाकला माई, काय म्हणावं तुम्हाला आता, मी स्तुती नाही करत, जी वस्तुस्थिती आहे। अनेक मंत्री पाहिले, संत्री पाहिले, पण साहेबांच्या खालीच असतील आणि त्यांना जोड अशी खतरनाक मिळालेली आहे ना, बापरे। सर्व नाव घेतात, काय घेतात की पैसा असून भगवंत म्हणतात, माऊली महावैष्णव म्हणतात
की श्रीमंत आणि दया दोन्ही वस्ती एके ठाया, ती विभूती धनंजया माझी. श्रीमंती पण आहे, दया पण आहे, पद पण आहे, पण दया असणं फार महत्वाचं आहे. भगवंत म्हणतात ती विभूती माझी आहे. देवाची विभूती म्हटल्यावर काही कमी आहे का महाराज? जसं 2 नास्त जरी दर्शन घेतलं माईचं तरी सर्व आपले पाप खलास होते. कारण अशा विभूत्या अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं आणि मग हे स्वस्तेने घडून आलं पाहिजे. आणि या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय आपण आता मंडपाच्या बाहेर ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस असं वाटेल मालेगावात आहोत. आता तर वाटणारच नाही का. मग ही जी कथा श्रीमद भागवत महापुराण ही कथा नसून भगवान परमात्मा त्याच्यात विराजित आहेत. आणि म्हणून पद्मपुराणामध्ये असं म्हटलंय, नाव घेणं उचित आहे कारण हे जरी सर्व आपण करतो, परमात्मा एका बाजूला आहे गुरुजी आणि पितर एका बाजूला आहेत बरं का. आता पितृपक्ष चालू आहे आणि योगायोग असा आहे की पितृपक्षातच कथा आपली नेमकीच भगवंतांनी करून घेतली. दगडू बाबाजी भुसे, रेश्माबाई दगडू भुसे, बहादूर भैयाजी भुसे, दुपताबाई भुसे, सदाशिव भैयाजी भुसे, संताबाई सदाशिव भुसे, खैरनार लावलाय, शिवाजी दगडू भुसे, त्र्यंबक श्यामजी बच्छाव, राजसबाई त्र्यंबक बच्छाव, धनजी श्यामजी बच्छाव, बाळूभाऊ नारायण बच्छाव, अलकाताई बच्छाव, भाग्यश्री भुसे पाटील. हे नावं घेण्याचं वैशिष्ट्य असं आहे माय बापू की कथेमध्ये न कळत तो जीव असतो ना, तो अदृश्य असतो आणि तो आपण नाव घेतल्याबरोबर इथं विराजमान होते गुप्त रूपाने.